मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या आव्हानानंतर आता ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या या संघर्षाने आता नवं वळण घेतलं आहे। सरोदे यांनी ठामपणे जाहीर केले, तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा, आम्ही समोरासमोर येऊन तथ्यांसह चर्चा करायला तयार आहोत। सुप्रिया सुळे यांच्या आवाहनानंतर या नव्या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आता हा मुद्दा केवळ आरोपांपुरता राहिलेला नाही, तर थेट डिबेटच्या रणांगणात पोहोचला आहे। सरोदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, सत्य काय आहे हे जनतेसमोर यायलाच हवं। मुंबईत सुरू झालेला हा संघर्ष आता राज्यभर गाजणार हे निश्चितच। व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा रिपोर्ट। महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं आवाहन केलेलं आहे की त्यांच्याशी जाहीरपणे चर्चा करावी आणि ते समजून सांगतील की महिला आरक्षण विधेयकाची प्रक्रिया आणि त्याचं महत्त्व हे योग्य कसं आहे हे ते सांगतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। मी आणि माझे मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी आम्ही देवेंद्रजी फडणवीस यांचं हे आव्हान स्वीकारतो आहोत। महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरामध्ये, कोणत्या चौकात, किती वाजता असा जाहीर संवाद, वादविवादाचा कार्यक्रम किंवा डिबेट ते ठेवतील हे त्यांनी आम्हाला कळवावं। आम्ही महिला आरक्षण विधेयक आणि त्या संदर्भात भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्तरावर जो खोटारडेपणा मिरवत आहे त्याचा फोलपणा आम्ही अर्ध्या तासात समाजासमोर मांडू शकतो। देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की त्यांच्या स्तराच्या नेत्यासोबत ते चर्चा करतील, त्या अर्थाने आम्ही काही कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य नाही, आम्ही त्यांच्या स्तराचे आहे की नाही माहिती नाही, परंतु लोकशाहीवर प्रेम करणारे आणि संविधानाबद्दल आदर असणारे नागरिक म्हणून आमच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करावी। त्यांचं जाहीर आव्हान आम्ही स्वीकारतो आहोत।